रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। श्री विष्णूचा 7वा अवतार म्हणजे श्रीराम यांच्या जन्मनिमित्त रामनवमी साजरी करतात। या दिवशी पुष्य नक्षत्रावर माध्यान्नी कर्कलग्नी सूर्यादी 5 ग्रह असताना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला। श्रीराम यांचा अवतार झाला तो त्रेतायुगात। अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना एकच दुःख होते, त्यांना पुत्र संतान नव्हते। राजगादीला वारसा नव्हता, राज्याला राजपुत्र नव्हते। आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला। यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले। त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली। तो प्रसाद भक्षण केल्यावर 3ही राण्यांना पुढे उचित वेळी 4 पुत्र झाले। त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली। श्रीराम हे श्रीरामायण ह्या ग्रंथांचे नायक, एक आदर्श पुत्र, पती, बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष प्रजापालक। श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय। श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरूंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले, दुष्ट राक्षसांचा संहार केला, अहिल्याचा उद्धार करून त्यांनी पतितपावन हे विशेषण खरं केलं। राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिवधनुष्याचा भंग केला। भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला। श्रीराम हे अयोध्येचे राजपद भूषवणार म्हणून सारी प्रजा आनंदात असतानाच मातृपितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला। सीताहरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना यांचा वध केला। मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य। श्रीरामांचे जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय आहे। ह्या आदर्श अवताराची आपल्याला सदैव आठवण राहावी। तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतारावेत म्हणून रामजन्माचे निमित्त रामनवमी म्हणजेच रामजन्माच्या ठिकाणी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथांचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इत्यादी कार्यक्रमही केले जातात। माध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव साजरा केला जातो। सुंठवडा वाटला जातो। श्रीराम ही आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्साहात भाग घेतात। श्रीराम कथा ही जशी पावन, तसेच प्रभू श्रीरामाचे नाव सुद्धा पापनाशक, संकट निवारक आहे। जर श्रीराम ह्या नाम लेखनाने पाण्यावर पाषांतरले तर श्रद्धा, भक्ती व निष्ठापूर्वक श्रीरामाचे नाम घेणारा नामधारक हा ह्या भवसागरी का तरणार नाही? नक्कीच तरणार। मात्र त्यासाठी त्या श्रीरामाची मनपूर्वक उपासना करायला हवी, हे विसरून चालणार नाही। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। धन्यवाद।